रोजच्यापेक्षा आज लवकर उठून खडूसला लसूण सोलायच्या कामाला लावलेलं, कारण की आज करायचे होते मला फ्लॉवरचे पराठे. आता मनात भीती होती पहिल्यांदा कुठली गोष्ट करायची म्हटलं की वर भीती असतेच, कसं होईल कसं नाही, पण मला ट्राय करायला काय हरकत आहे, मला प्रयत्न करायला काय हरकत आहे, होईल तसं होईल, बघायला येईल पुढच्या पुढं. म्हणून फ्लॉवर स्वच्छ धुवून खिसून घेतला. खिसलेल्या फ्लॉवरमध्ये थोडंसं मीठ टाकून आहे ना 5 मिनटं रेस्ट करायला ठेवलं. 5 मिनटानंतर स्वच्छ असं तो फ्लॉवर पिळून घेतला आणि जो फ्लॉवर पिळून घेतला तो बाजूला केला. आणि जे पाणी आहे ते पीठ मळायला मी वापरणारे पराठ्याचं. आता त्यासाठी लागणारा मसाला म्हणजे 4-5 मिरच्या, लसूण आणि थोडंसं आलं ठेचून घ्यायचं. आणि आता हे ठेचताना माझी जी हालत झाली आहे, बापरे, डोळं जाता जाता वाचलाय, कारण की डोळ्यात आहे ना तो ठेचा उडला, अशी आगाग होत होती, बापरे बोलाय नको असं. आता आपण रेसिपीकडे वळूया. कढई गरम करायची, कढईमध्ये टाकायचं तेल चांगलं तापलं की जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये टाकायचा ठेचा काही जास्त वेळ परतायला वेळ लागत नाही, त्यामुळं लगेच होतो. आता आपण मिरच्या टाकल्यात त्यामुळे थोडीशी चटणी, हळद आणि थोडंसंच मीठ टाकायचं, कारण की ऑलरेडी आपण फ्लॉवरमध्ये टाकलेला आहे जेव्हा तो पिळून घ्यायचा होता. त्यामुळे थोडंसं सगळं परतून घेतलं की त्यामध्ये फ्लॉवर टाकायचा. फ्लॉवर पण चांगला परतून द्यायचा आणि एक 5 मिनटांना वाफेवर शिजू द्यायचा, कारण की त्यातला कच्चापणा जायला लागतो. आता परतून झाले. आता हे रेस्ट करायला ठेवते. तोपर्यंत मी पीठसुद्धा मळून घेतलं आणि जे पाणी मी वापरलेलं पिळून घ्यायला तेच पाणी आता ॲड करून चांगलं आपण जे चपातीला पीठ मळतो तसंच नॉर्मल पीठ मळून घेत. त्यानंतर चांगलं गार झालेलंच पीठसुद्धा म्हणून मी 15-20 मिनटं रेस्ट करायला ठेवलेलं. चांगलं ते पण मुरलेलं. काय नाही, जसं आपण पुरणाची पोळी करतो तसंच थोडंसं पीठ घेऊन त्यात ते सारण भरून लाटून घ्यायचं. थोडंसं फुटतं, पण हलक्या हातानं जर लाटलं ना खूप छान पराठा तयार होतो. आणि चवीला एवढा छान झालेला. गरमागरम तुम्ही कोरडी पण खाऊ शकता, चटणी बरं खावा, नाही तर मग दह्या बरं खावं, खूप छान लागते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एवढी रेसिपी करते म्हणून माझं बाळ उठून हळूच येऊन मला असं झोपून बघत होतं एकटं, आणि एवढं गोड दिसत होतं ना बाप.